नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी इन्क्लुडेड जो क्वेश्चन असतो GNM फर्स्ट इयर, तो आहे बायोसायन्स. तर त्याच्या फिलिंग द ब्लँक्स ज्या आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेवढ्या पॉसिबल आहे तेवढ्या मी घेते, उरलेल्या आपण हळूहळू घेणार आहोत. तुमची एक्झाम आहे, जवळ झाली माहिती आहे, पण ह्या जरी तुम्ही फिलिंग द ब्लँक्स आणि ऑलरेडी मॅच द फॉलोइंग्स आणि फिलिंग द ब्लँक्स ऑलरेडी मी चॅनलवरती घेतलेले आहे, त्याही तुम्ही बघू शकता. तर चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर आपण बघूया 2019 ते 2009पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहेत. जेवढे आज होतील तेवढे मी घेते, उरलेले उद्या घेईन. तर आता पहिला प्रश्न आहे, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर पहिला आहे, CSF द्रवाची निर्मिती डायजेशनमधून होत असते. 4 ऑप्शन आहेत, ॲरोकनाइड ग्रॅन्युलेशन्स, कोरोइड फ्लेक्स, चौथी जवानिक आणि ग्रे मॅटर. तर उत्तर बरोबर आहे, कोरोइड फ्लेक्स हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर हृदयाला शुद्ध रक्ताचा रक्तपुरवठा हा डॅश डॅश धमनीतून होतो. तर 4 ऑप्शन आहेत, फुफ्फुस धमनी, कॅरोटिड धमनी, आंतरबर्गडीय धमनी आणि कोरोनरी धमनी. तर कोरोनरी धमनी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वादुपिंड रसात डॅश डॅश हे पाचक द्रव्य असते. स्वादुपिंड रसात 4 ऑप्शन आहेत, कुठलं पाचक द्रव्य असतं? टायलिन आहे, रेनिन आहे, इरेप्सिन आहे आणि ट्रिप्सिन आहे. तर ट्रिप्सिन हे उत्तर बरोबर आहे त्याचं. लाल रक्तपेशी डॅश डॅश यामध्ये तयार होतात. आता अस्थिमगज आहे, पिल्ला आहे, यकृत आहे, हृदय आहे. तर कुठे तयार होतात? तर अस्थिमगजमध्ये तयार होतात. आणि नंतर आहे 5वा प्रश्न, ऑप्टिक नर्वमुळे डॅश डॅशचे ज्ञान होते. 4 ऑप्शन आहे, वास, चव, दृष्टी, स्पर्श. तर उत्तर बरोबर आहे, ऑप्टिक नर्वमुळे दृष्टीचे ज्ञान होते. त्याच्यामध्ये जर बऱ्याच लोकांना इंग्लिशमध्ये क्वेश्चन हवे असतील तर ही क्वेश्चन आहेत इंग्लिशमध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही क्वेश्चन बघून घेऊ शकता. ठीक आहे, बऱ्याचदा मग त्यांना मराठीमध्ये कळत नाही, तर इंग्रजीमध्ये त्यांना ज्यांना हवे असतात ते 2019ची जी मी आता मराठीमध्ये उत्तरं सांगितली त्याची उत्तरं इथे आहेत. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर आपण बघूया दुसरा क्वेश्चन. तर यकृत डॅश डॅश ही शरीराची सर्वात मोठा अवयव आहे. डॅश डॅश हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. 4 ऑप्शन आहेत, यकृत, त्वचा, जठर, आतडी. तर त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव विचारला आहे, तर त्वचा आहे. सामान्य डायस्टॉलिक रक्तदाब डॅश डॅश मिमी इतका असतो. 4 ऑप्शन आहेत, 60, 80, 140, 120. तर सामान्य डायस्टॉलिक रक्तदाब 80 इतका आहे. आणि सिस्टॉलिक जर विचारला, डायस्टॉलिक, सिस्टॉलिक म्हणजे वरचा तो 120 आहे, 120, आणि खालचा आहे डायस्टॉलिक जो 80 आहे. जैविक कचरा व्यवस्थापना तत्वानुसार पेशंटच्या जखमेवरील म्हणजे जी मलमपट्टी आहे डॅश डॅश बॅगमध्ये भरावी. हिरवी, पिवळी, निळी, काळी. तर पिवळी हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, ऑल फॅक्टरी नर्वमुळे डॅश डॅशचे ज्ञान होते. तर आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ऑल फॅक्टरी नर्वमुळे 4 ऑप्शन आहेत, चव, वास, आवाज, स्पर्श. तर वासाचे ज्ञान होते. आणि मगाशी जो आपण प्रश्न बघितला ऑप्टिक नर्वमुळे कशाचे होते ज्ञान होते? तर ऑप्टिक नर्वमुळे कशाचे ज्ञान होते? दृष्टीचे ज्ञान होते. ते आधी प्रश्न झाला. ऑप्टिक आणि ऑल फॅक्टरी याच्यामध्ये डिफरन्स आहे, कधी कधी कन्फ्युजन होतं. तर वास. मांडीचा सांधा डॅश डॅश हा प्रकारचा सांधा आहे. पिवोट आहे, हिंज आहे, सँडल आहे, बॉल अँड सॉकेट. तर तो आहे बॉल अँड सॉकेट या प्रकारचा सांधा आहे मांडीचा सांधा. त्याचं इंग्रजी क्वेश्चन पेपर आहे, इथे आहे. ह्याचे इंग्लिश जे क्वेश्चन आहेत ते इथे आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. नॉर्मल डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे, डायजेस्ट इज द लार्जेस्ट ऑर्गन इन द बॉडी. तर ह्याची उत्तर मी जी सांगितले ती इथे हे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर पुढच्या 2017च्या क्वेश्चन पेपरकडे वळूया. तर आहे डॅश डॅश इन्सुलिन हे डायजेस्ट ग्रंथीतून स्रवते. तर 4 ऑप्शन आहेत, ॲड्रिनलिन, थायरॉईड, स्वादुपिंड, यकृत. तर त्याचं उत्तर बरोबर आहे, स्वादुपिंड. त्याच्यानंतर हृदय हे डॅश डॅश कप्प्याने तयार झालेले आहे.
किती कप्प्याने तयार झाले तर 4 कप्प्याने. 3, 5, 6 असे ऑप्शन आहेत, पण बरोबर उत्तर 4 आहे. डॅश डॅश हे पेशींचे पॉवर ऑफ हाऊस आहे. 4 ऑप्शन आहे, गोल्गाय कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोट्युबल आणि न्यूक्लियस. तर बरोबर उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया, हे उत्तर बरोबर आहे. रक्तबिंबिका ह्या डॅश डॅश अवयवात नाश पावतात. यकृत आहे, पिल्ला आहे, मूत्रपिंड आहे, स्वादुपिंड. पिल्ला लिहू शकता. यकृतमध्ये सुद्धा डॅश पावतात म्हणजे नाश पावतात, पण पहिले पिल्ला. त्याच्यानंतर गोड पदार्थांची रुचिज्ञान प्राप्त करणारे पेशी जिभेच्या डॅश डॅश भागात असतात. 4 ऑप्शन आहे, मागच्या, मध्य, समोरच्या. यापैकी नाही तर समोरच्या. आता ह्याचा इंग्लिश क्वेश्चन पेपर जो आहे कोणाला पाहिजे असेल तर इथे आहे. इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय डॅश डॅश ग्लँड. हार्ट हॅज डॅश डॅश कंपार्टमेंट्स. जे मी घेतलं ते ते ह्याची इंग्लिश क्वेश्चन पेपर आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांना बऱ्याच लोकांना हवा असतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया 2016चा क्वेश्चन पेपर आहे. आता ह्यांची उत्तरं बघूया. अस्थि आवरणाला डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन आहे, प्लुरा, पेरिकार्डियम, पेरिटोनियम आणि पेरिओस्टियम. तर उत्तर बरोबर आहे पेरिओस्टियम. त्याच्यानंतर खालीलपैकी डॅश डॅश हे चेहऱ्याचे हाड आहे. तर फिमर आहे, स्टेप्स आहे, स्टर्नम आहे, इथमॉइड आहे. तर इथमॉइड हे उत्तर बरोबर आहे. डोळ्याच्या लेच्या ओपेसिटीला डॅश डॅश असे म्हणतात. मोतीबिंदू, काचबिंदू, कंजक्टिव्हायटिस आणि ब्लेफायटिस जो आहे तो आहे. तो बरोबर उत्तर आहे मोतीबिंदू. मूत्राशयाची धारणाशक्ती डॅश डॅश असते. तर 4 ऑप्शन आहेत, 50 मिली, 150 मिली, 200 मिली, 500 मिली. तर 500 मिली हे उत्तर बरोबर आहे. BCG लस डॅशच्या संरक्षणाकरता देतात. 4 ऑप्शन आहेत, घटसर्प, निमोनिया, एड्स, क्षयरोग. तर क्षयरोग हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याचं इंग्लिश क्वेश्चन पेपर हवा असेल तर इथे आहे. कवरिंग ऑफ बोन इज कॉल्ड पेरिस. 4 ऑप्शन आहेत, प्लुरा, पेरिकार्डियम, पेरिटोनियम आणि पेरिस्टियम. तर हे उत्तर बरोबर आहे त्याचं, आपण बघितलेलं आहे. इथामॉइड बोन सेकंडचं आन्सर आहे. तिसरंचं कॅट्रॅक्ट जे आहे ते मोतीबिंदू 500 ml आणि BCG लस आहे ती ट्युबरक्युलोसिस. इथे मार्क केले उत्तर पकडू नका, मी जे सांगते ते ट्युबरक्युलोसिस. BCG आपण TBसाठी देतो. त्याच्यानंतर आहे 2000 डिसेंबर 16ची क्वेश्चन पेपर. रक्ताचा pH डॅश डॅश इतका असतो. 7.35 ते 7.45. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व B12 डॅश डॅशमध्ये शोषले जाते, इलियममध्ये शोषले जाते. त्याच्यानंतर नाळेमध्ये 2 रोहिणी व 1 नीला असतात. 4 ऑप्शन आहेत त्याला. हृदयाच्या स्पंदनाचा दर डॅश डॅशमध्ये जास्त असतो. तर मला हे उत्तर 2 मी सांगते, गर्भ आणि नवजात बालक. ह्या दोघांपैकी कुठलं उत्तर आहे कमेंट करा मला. ग्लोमरुलर फिल्ट्रेशन रेट डॅश डॅश मिली इतका असतो, 120. ठीक आहे. हृदयाच्या स्पंदनाचा दर डॅश डॅशमध्ये जास्त असतो. नवजात बालकांमध्ये जास्त असतो की गर्भामध्ये जास्त. गर्भ म्हणजे आईच्या पोटातला बाळ जो असतो, आईच्या पोटामध्ये असताना. आणि नवजात बालक म्हणजे जन्माला आलेलं. ते 2 ऑप्शन आहेत. प्रौढांमध्ये नसतो, वृद्धावस्थेमध्ये ब्रॅडिकार्डियासारखा असतो. तर तुम्ही मला कमेंट करा उत्तर हे. इंग्लिश क्वेश्चन हवा असेल तर इथे आहे त्याचा. त्याच्यानंतर वळूया पुढच्या ह्याच्यामध्ये, पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. त्याच्यानंतर आता वळूया आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे. ऑल्फॅक्टरी नवमुळे डॅशचे ज्ञान होते. चव, वास, आवाज, स्पर्श. तर बरोबर उत्तर आहे वास. अस्थि आवरणाला डॅश डॅश असे म्हणतात. आणि हे तुम्हाला हवं असेल तर इंग्लिशमध्ये आहे. क्वेश्चन बघून घ्या. अस्थि आवरणाला डॅश डॅश असे म्हणतात, पेरिओस्टियम असे म्हणतात. 4 ऑप्शन आहेत. ऑलरेडी हा प्रश्न मागे झाला आहे. मानवी शरीराची सर्वात मोठी ग्रंथी विचारली आहे. अवयव विचारले तर त्वचा आहे आणि ग्रंथी विचारली तर यकृत आहे. आंतरपुच्छ हे उदरपोकळीतील डॅश डॅश विभागात येते, उजवा इलियाक फोसा. त्याच्यानंतर इन्सुलिन हे डॅश डॅश ग्रंथीतून स्रवते.
4 ऑप्शन आहेत ॲड्रेनलिन, कंठस्थ, स्वादुपिंड, पिट्युटरी. स्वादुपिंड हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 2012ची क्वेश्चन पेपरकडे आपण वळूया. तर गोड पदार्थाची रुचिज्ञान प्राप्त करणारे पेशी जिभेच्या डायजेस्ट भागात असतात. समोरच्या ऑलरेडी हा प्रश्न झाला आहे. त्याच्यानंतर कवटीची एकूण हाडे डायजेस्ट आहेत 8, 14, 16, 18. 8 आहेत हाडे कवटीची. डाव्या फुफ्फुसाला डायजेस्ट भाग लोब्स असतात तर 2 असतात. डोळ्यातील भिंगाला अपारदर्शकपणा आल्यास डायजेस्ट असे म्हणतात, मोतीबिंदू. आणि BCG लस डायजेस्ट संरक्षणाकरता देतात, क्षयरोगासाठी देतात. हे रिपीट क्वेश्चन विचारलं आहे. इंग्लिश क्वेश्चन पेपर आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे होऊया. हा जून 2011चा क्वेश्चन पेपर आहे. तर बघूया. चेहऱ्याची एकूण हाडे डायजेस्ट आहेत. मागाशी जे आपण हाडे बघितलेत ह्या क्वेश्चन पेपरमध्ये, कवटीची एकूण हाडे बघितलेत ते 8 आहेत. चेहऱ्याची एकूण हाडे 8, 14, 16, 18 तर 14 आहे. अस्थिअवरणाला डायजेस्ट असे म्हणतात, पेरिओस्टियम, जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. साधारण पुढील टाळू वयाच्या 18 महिन्यानंतर भरते. रक्ताचे एका घन मिलीमीटरमध्ये साधारणतः डायजेस्ट एवढ्या तांबड्या पेशी असतात. मला हे ऑप्शन याचं उत्तर कमेंट करा. 5 लाख आहे का हे आहे? कुठलं उत्तर आहे मला नक्की कमेंट करा. ऑप्शन दिलेत हे वालं की हे वालं, हे उत्तर कमेंट करा तुम्ही. स्वादुपिंड रसात डायजेस्ट हे पाचक द्रव्य असते, ट्रिप्सिन हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर इन्सुलिन हे डायजेस्ट ग्रंथीतून स्रवते, स्वादुपिंड या ग्रंथीतून स्रवते. डायजेस्ट हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, त्वचा हा अवयव आहे. ठीक आहे. लहान मुलांमध्ये ग्रोथ हार्मोनची कमतरता झाल्यास त्याला डॉर्फिझम असं म्हणतात. रक्तपिंबिका ह्या डायजेस्ट अवयवात नाश पावतात पिल्लामध्ये. आणि शरीरातील एकूण हाडांची संख्या 206 इतकी आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न. डायजेस्ट हा क्रोमोझोमचा गुणसूत्राचा कार्यरीत भाग आहे, तर जीन हा आहे. रक्ताचा pH 7.35 आहे. ओके. मूत्रपिंडाच्या 3 छिद्रांना ट्रायगोन असे म्हणतात. त्याच्यानंतर लाल रक्तपेशी डायजेस्टमध्ये येऊन नाश होतात पिल्ला. वेगस मज्जातंतूंची डायजेस्ट ही म्हणजे वेगस मज्जातंतू ही डायजेस्ट मज्जातंतू आहे, गुंतागुंतीची आहे. आणि ह्याचा इंग्लिश क्वेश्चन पेपर हवा असेल तर इथे आहे, ते बघून घ्या. तर अशा प्रकारे हा आजचा आहे ते इम्पॉर्टंट क्वेश्चन मी घेतलेले आहेत. तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.